आज ज्या ठिकाणी उभी राहून मी भाषण करते याच ठिकाणी आदरणीय दादांनी अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। या पवित्र शिवनेरी किल्ल्यावर येण्याचं भाग्य मला लाभलं होतं। मात्र आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत वेगळा आणि जबाबदारीची जाणीव करून देणार आहे। नुकतीच मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। ज्या कठीण प्रसंगात मी शपथ घेतली त्या क्षणी माझ्या डोळ्यासमोर जिजाऊ माँसाहेब उभ्या होत्या। जिजाऊ माँसाहेबांनी केवळ शिवरायांना जन्म दिला नाही तर स्वराज्याचा ध्यास दिला, संस्कार दिले आणि संकटाशी दोन हात करण्याची जिद्द दिली। तीच तुमची आमची प्रेरणा आहे, तोच आपला आधार आहे। या जन्मभूमीमध्ये ठेवलेल्या खरं तर माझ्यावर या क्षणी काटा अंगावर आलेला आहे। छत्रपती शिवरायांनी मावळ्यांना दिलेली स्वराज्याची शपथ आठवली। आपण सर्वजण शिवछत्रपती यांची मावळे आहोत, हीच भावना या क्षणी माझ्या मनात आहे। ज्या विचारांवरती आदरणीय दादांनी आयुष्यभर वाटचाल केली तोच शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा वारसा मी कधीही सोडणार नाही हा शब्द या पवित्र भूमीमध्ये शिवजयंतीच्या साक्षीनं आज मी तुम्हाला सर्वांना देते। गेल्या अनेक वर्षापासून शिवजन्म सोहळ्याचा आदरणीय दादांनी अत्यंत श्रद्धेनं आणि निष्ठेनं उपस्थित राहत असत। शिवनेरी किल्ला ही शिवभूमी त्यांच्यासाठी केवळ ऐतिहासिकच स्थळ नव्हतं तर ते त्यांच्या विचाराचं आणि कार्याचं प्रेरणास्थान होतं। आज ज्या ठिकाणी उभी राहून मी भाषण करते याच ठिकाणी आदरणीय दादांनी अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। स्वराज्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवलेला आहे। या कार्यक्रमाचे संयोजन आणि आदरणीय दादा यांच्या मधला स्नेहाचा धागा अत्यंत अतूट आणि जिव्हाळ्याचा होता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। तोच स्नेह, तीच परंपरा आणि तो विचार आपण सर्वांनी मिळून यापुढेही तितक्याच ताकदीने आणि निष्ठेने जपायचा आहे। आदरणीय दादांना या पवित्र शिवनेरी किल्ल्याविषयी केवळ जिव्हाळाच नव्हता तर या शिव जन्मभूमीचे सौंदर्य वाढावं, तिचा ऐतिहासिक वारसा जपला जावा आणि भावी पिढ्यांना अभिमानाने दाखवता यावा यासाठी त्याने सातत्याने आटोकाट प्रयत्न केलेले आपल्या सर्वांच्या समोर आहेत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।